या दशक्रिया विधीच्या ठिकाणामध्ये एकत्र आलो म्हणजेच सर्व वारकऱ्यांसाठी एक आघात, सगळ्यांच्या मनासाठी एक आघात झालेला आहे। तो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नुसते वारकरीच नाही तर महिपती महाराजांच्या दिंडीचे चोपदार आपल्या सगळ्यांमधून अचानक निघून गेलेले आहेत। आणि वारकरी जीवन म्हटलं की वारकऱ्यांना सोपं आहे। इथून घरून निघालं की पंढरपूर पर्यंत अगदी वारकरी रमत गमत पंढरपूरला जातो, पण जो चोपदार आहे त्याच्यावरती मोठी जबाबदारी आहे। ती भगवान महाविष्णूने एवढी मोठी जबाबदारी दिली की ज्यावेळी जय आणि विजय हे भगवंताच्या दारामध्ये प्रहाराचं काम करायचे त्यावेळी सनकाधिक संत आले आणि त्यांनी डायरेक्ट आतमध्ये जाऊ लागले देवाची भेट घ्यायला। जय विजयाने अडवलं तर या संतांनी म्हणजे सनकाधिक संतांनी जय विजयाला शाप दिला, जा मृत्यू लोकात जाल आणि 3 जन्म तुम्हाला राक्षसाचे घ्यावे लागते। म्हणून त्यावेळी एवढा मोठ्याने आवाज येऊ लागला म्हणून भगवान बाहेर आले आणि भगवंताने विचारलं काय झालं। सनकाधिक संतांनी सांगितलं देवा अहो हे काय तुम्ही माणसं उभे केले, आम्हाला आतमध्ये येऊ देत नाहीयेत। त्यावेळी देवाने सांगितलं त्यांचं काम ते त्यांच्या ठिकाणी बरोबर करतात, पण देवाला कोणाला बोलावं हा प्रश्न पडला की संतांना बोलावं तर संतांना बोलायची हिंमत नाहीये देवाची, आणि ज्यांना जे काम सांगितलं ते तर त्यांचं काम बरोबर करतात, पण शाप तर मिळाला, काय केलं पाहिजे। म्हणून भगवान महाविष्णूने सांगितलं काळजी करू नका, मी ती तुमच्या सोबत येईल। प्रत्येक युगामध्ये भगवंत त्या जय विजयासोबत त्यांच्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंताला यावं लागलं आणि शेवटी भगवंताने जय विजयाने सांगितलं भगवान अहो आम्ही एवढी चांगली सेवा करून सुद्धा आम्हाला शापितच व्हावं लागलं, हे पुढचे लोक सगळे आम्हाला नावच ठेवणार, ग्रंथ वाचतील तेव्हा म्हणतील जय विजयाने काय केलं, एवढी सेवा करून त्यांना तर शापच मिळाला। भगवंताने सांगितलं नाही हा फक्त तुमच्या पुरताच मर्यादित राहील, पण इथून पुढे तुमच्या जेवढे काही पिढ्या होतील सगळ्या पिढ्या म्हणजे जो प्रहारा करेल, जो भगवंताची सेवा करेल आणि जो संतांच्या दारातली सेवा करेल, जो लोकांना शिस्त लावेल, आशांच्या दारात मी स्वतः द्वारपालकीचं काम करेल। म्हणून तर बळीच्या दारामध्ये भगवान स्वतः द्वारपाल झाले आणि म्हणून तर संतांच्या दारात सुद्धा भगवान स्वतः दत्त चोपदारी करी म्हणजेच नाथबाबांच्या दारात सुद्धा स्वतः भगवान चोपदारकीचं काम करत होते। तर भगवंतावर जो चोपदारकीचं काम करतो त्याची तर जबाबदारी असते, पण त्याच्या इथून पुढच्या सगळ्या पिढ्यांची जबाबदारी त्याच्यावरती असते। आता नानासाहेबांची जबाबदारी फक्त भगवंतावर नाहीये तर संत कवी संत महिपती महाराजांनी भगवंताला सांगितलं असेल भगवान नानासाहेबांना कुठेही पाठवायचं नाही, कारण स्वर्गात जाणं म्हणजे काय आहे, स्वर्गात कशाला जायचं आहे, आणि स्वर्गात जायचं असतं तर महिपती महाराज 3-3, 4-4 वेळा परत कशाला जन्म घेतला असता। मग यांना कुठेही पाठवायचं नाही, यांना आमच्या जवळच ठेवायचं, आमच्या वारकऱ्यांमध्येच ठेवायचं। आणि महिपती महाराजांच्या म्हणण्यानुसार भगवंताला सुद्धा ऐकावं लागणार, त्या पद्धतीनेच करावं लागणार। म्हणून तर जे चोपदार असतात आपण दिंडीमध्ये पाहतो, आपण आपल्या पद्धतीने चालतो, पण त्या चोपदारांना अगदी ट्रॅफिक लागलं, कुठं काही दुसऱ्या दिंड्या आल्या तर यांना अगदी एकदम मध्ये उभंच राहावं लागतं, अगदी घशी कोरडे होते त्यांचा। आणि भगवंताने आणखी एक वाक्य सांगितलं, चोपदार जेव्हा चोपदार म्हणजे चोप देणं, लोकांना नुसतं शिस्त लावणं, शिस्त लावत असताना त्यांच्यावर रागवलं तरी पण त्याचा दोष लागत नाही, पण जो चोपदारकी करतो त्याच्यावर जर कुणी रागवलं तर त्याला हिरण्यकश्यपूला जो त्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आणि राक्षसी जो प्रभाव आहे तो त्याच्या घरामध्ये येऊ शकतो। म्हणून चोपदारावर कुणी रागवायचं नाही, चोपदार रागवलं तर चालतंय, पण आपल्या दिंडीचे महिपती महाराजांची चोपदार अण्णा असतील, कांतापाटील असेल, आणखी अंकल पण होते, आणखी आहेत, आणि हे सगळे चोपदार आपल्याला कधीच रागवताना दिसले नाही, ते हसूनच ते सगळं सर्च करायचे। म्हणून हे सगळं या पद्धतीने की नानासाहेबांनी सुद्धा
नानासाहेबांची असलेल्या नानासाहेबांची उणीव भासलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्या दिवशी नानासाहेब गेले त्या दिवशी प्रत्यक्ष महिपती महाराज सुद्धा रडले असावे आणि त्यांनी सुद्धा म्हटलं असावं की मी माझा एक चांगला वारकरी गमावला. म्हणून अशा पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने नर्मदा कृपांकित परिवाराच्या वतीने नानासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करून या ठिकाणी थांबते. नर्मदेहर रामकृष्ण हरी.